आनंद काल्ले बहुराज्य लक्ष्मी धनधन उर्देव वाचनता शत्रु विनाश पक्षु डकार शब्द हो साचा परिधारद्रे नाशा ओम गजानंद बुद्ध गणादि सेवित कबीर जम्बूफल चार वक्षणम उमामि शोत विनाश कार्यक्रम नमामि विघ्नेश्वरम पाद पंकजम वक्रतुंड महाकाये सूर्यकोटि समर्पः निर्विघ्नं करोमदेव सर्वकरेषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिव सार्तिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते महालक्ष्मी नमस्तुते सुरेश्वरी हरि नमस्तुते दयानिधि अपला अपला इष्ट कुल को नमन करे सब कोई जो बोले अपने इष्ट कुल देवता तो मोक्ष काते होय मुलापासून मुलगी वडी जे कुल खानदानी होय नाम घेवे आपले पूर्वजांच्या देशामध्ये कीर्त होय पद्माने निस्तिसते देवी परब्रह्म सर्वपूर्ण सर्व दुःख हरे महालक्ष्मी नमस्तुते बलदेव श्री कृष्ण भगवान आनंद कर अंधन लक्ष्मी से भंडार भर यजमान दान वीर दान सूरच्या भंडार भरपूर कर दुख दरिद्र दूर कर जगदंबे महाराणी सदा भवानी दायनी षण्मुख करी गणेश पंचदेव रक्षा करी तू ब्रह्मा विष्णू महेश। तर आपला अखिल कुठून झालेला आहे ध्यान देऊन ऐका ध्यान देऊन ऐकल्यावर पाप नष्ट होतो आणि पुण्य प्राप्त होतो। प्रथम श्री ब्रह्मदेव जगतपिता ब्रह्मदेव ब्रह्मदेवाला दोन राणी होती सावित्री माता आणि गावित्री माता। सावित्री माताला 4 मुलं उत्पन्न झाले सन्न सनातन सनादिव सनत कुमार चारी मुलापासून सनातन धर्मची स्थापना झाली। दुसरी राणी गायत्री मातापासून गौमाता उत्पन्न झाली गौमाताचे पुत्र पुरुषोत्तम बैल झाले। या बैलाने पृथ्वीचा भार आपल्या मातेवरती घेतलेला होता। त्या दिवसापासून अंधन गोवर्धन महालक्ष्मीची पूजा करायला लागले। ब्रह्मदेवाची बाया अंगातून श्याम मनु राजा आणि दाहिन्या अंगातून शत्रुपा राणीचा जन्म झाला। श्याम मनु राजा आणि शत्रुपा राणीला 2 मुलं उत्पन्न झाले राजा पिव्रत आणि राजा उत्तानपाद। राजा पिव्रत पासून चंद्रवंश निर्माण झाला राजा उत्तानपाद पासून सूर्यवंश निर्माण झाला। असे 4 प्रकारचे वंश निर्माण झाले अग्निवंश ऋषीवंश चंद्रवंश सूर्यवंश आपला वंश ऋषीवंश। पहिले होते वर्चक ऋषी यांचे मुलगे झाले जमदग्नी ऋषी आपली वंजारी जातीचे जन्मदाता। जमदग्नी ऋषी पासून आपली वंजारी जातीची उत्पत्ती आहे। जमदग्नी ऋषी इंट्यांच्या ऋषी मुनीमधून सर्वश्रेष्ठ मुनी होते तामसी स्वभावाचे होते सवरूपवान होते तेजस्वीवान होते रागी स्वभावाचे होते। म्हणून आपल्या समाजावर जितका राग रंग रूप तामसीपणा तितका कुठली जातीमध्ये नाहीये त्या कारण आपल्याला शांतता वागणे। जमदग्नी ऋषीची राणी रेणुका माता राजा रेणूची कन्या आपल्या जातीची कुलदेवी कुलस्वामिनी रेणुका माता माहूरगडची इष्टदेवी तुळजाभवानी तुळजापूरची देवत कालभैरव काशीचे खंडोबा जेजुरीचे गणपती अष्टविनायकी पालीचे रायगड जिल्ह्यामध्ये। आपली कुलदेवीची पूजा नवरात्रामध्ये 9 दिवशी पूजा करावा लागतो घट बसावा लागतो। पूजामध्ये फूल पुष्प नारळ पान सुपारी हळद कुकू अक्षदा धूप दीप घेऊन तेल आणि सिंदूरचे भीतीवर त्रिशूल काढावे स्वास्तिक काढावे आणि गावरान तुपाच्या दिवा लावे और दुर्गा गायत्री मंत्र जपावे। ओम क्लीम देवी दुर्गाये मा शक्ती मा दुर्गाये धीमहि धियो तन्यो सूर्य प्रचोदया 108 बार जपावे। जमदग्नी ऋषी रेणुका माताला 5 मुलं उत्पन्न झाले प्रथम परशुराम दुसरे नंबर वसुमंत देवराज तिसरे नंबर सुखसेन चौथे नंबर विश्वासू 5वे नंबर वसु जन्माला आले। परशुराम पासून ब्राह्मण जातीचा निर्माण झाला। वसुमंत देवराजाची राणी होती देवकन्या इंद्रदेवाची कन्या होती त्यांच्यापासून 5 प्रकारचे वंजनी समान निर्माण झाले आदिपती कानुपती सुबानपती रघुपती लक्खीपती। उपवंश लाडजीन वंजारी मथुरजीन वंजारी रावजीन वंजारी भुसाडजीन वंजारी आणि लक्की लमाण वंजारा। पुणे लाडजीत लिंग आहेत वंजारी आपल्याला लिंग घालायचे अधिकार आहे जानवा घालायचे अधिकार आहे मागेश्वरची अन्न खायची नाही गोदरी आपल्याला वापरायची नाही। वंजारी समाजांची मूळ होणारी मूळ वसिगत उत्तर भारत राजस्थान मध्ये पहिले आपण मूळ वतनदार होते। महाराणा प्रतापच्या सेनामध्ये आपली वंजारी समाज होता। महाराणा प्रतापचे 2 सेनापती होते मल्ला वंजारी आणि फता वंजारी। त्या काळात मोठी लढाई महासंग्राम झाला होता त्या युद्धामध्ये आपली वंजारी समाजाची वरंधाऱ्या तुटली। धर्म वाचवण्यासाठी दक्षिण भारत महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर मोतीपुड्याचा व्यापार केला खारी खोपऱ्याच्या बैलावर व्यापार केला। या भागाच्या माल दुसऱ्या भागामध्ये दुसऱ्या भागाच्या माल आपल्याकडे आणून विकायचे चारा पाणी बघून थांबायचे वनात राहायचे त्याच्यामुळे आपल्याला वंचारी म्हणायची। वंचारीची उपवंश आज आपण वंजारी झाले। तर आपला लाड राजाला 23 मुलं उत्पन्न झाले 23 मुलापासून 296 आडनाव झाले। आपला आंधळे परिवार मध्ये मूळ पुरुष राळ सांगवीमध्ये आलते आबाजी पाटलांचे बेटा शेंदू पाटील के बेटा राजू पाटील जबाजी पाटील बनाजी पाटील लानू पाटील और राजू पाटलांची सोनाबाई जिनके बेटा पांडुरंग पाटील बाबूराव पाटील बेन भागूबाई आणि पांडुरंग पाटलांची आबाबाई। खेडकर परिवार यांचे कन्यागाव राळ सांगवीची जिनकी दूसरी पत्नी इनकी सुंदराबाई। ये पाखरे परिवार यांचे कन्यागाव पाडलीची जिनका वंश निर्वंश हो गया था। आणि बाबूराव पाटलांची कलाबाई सिरसाट परिवार यांचे कन्या गाव पाडलीचे जिनके बेटा बाबासाहेब बेन छबाबाईला दिली लिंबाजी सानपला गाव तागडगाव मध्ये। आणि लानू पाटलांची देवकाबाई
ये डोळे परिवार यांचे कन्यागाव डोळेची वाडी की जिनके बेटा निवृत्ती पाटलांची हरणाबाई गणाजी गर्जे यांची कन्यागाव शिरोडी आष्टी की जिनके मुलगा परमेश्वर मच्छिंद्रनाथ बेन आपरुगाबाई चंद्रभागाबाई भीमाबाई आपरुगाबाईला दिली रावसाहेब गोंदेला गाव नागदमधी आणि चंद्रभागाबाईला दिली सुखदेव पाटीलला गाव भावीमध्ये आणि भीमाबाईला दिली विष्णू खेडकरला गाव बोरगावमध्ये आणि परमेश्वर पाटलांची मंगळाबाई विलासराव खेडकर यांची कन्यागाव राळ सांगवीचे जिनके बेटा शंकरराव विनायकराव बेन राजूबाई आणि विनायकराव पाटलांची संगीताबाई गाव भालगावची महादेव खेडकर यांची कन्या जिनके बेटा संदीप आणि मच्छिंद्र पाटलांची गंगूबाई भगवानराव डाकणे यांची कन्यागाव वडाची वाडी की जिनके बेटा आजीनाथ आणि उमेश हुए आजीनाथ पाटलांची पूजाबाई गाव मालेवाडीची गंगाधर खेडकर यांची कन्या जिनकी बेटी वैष्णवी आणि अनिकेत उमेश पाटलांची विजूबाई गाव सांगलवाडी की शिवाजी सांगळे यांची कन्या जिनकी बेटी वर्षाबाई ज्योतिबाई भाग्यश्रीबाई आणि समर्थुबाई इथपर्यंत आपले कोळवंत सावली टिपेले बोला विश्वनाथ भगवान की जय.